आज आपण पाहणार आहोत पॅसिव्ह वॉइस. आणि पॅसिव्ह वॉइससाठी आपण मागच्या वेळेस टेन्सबद्दल बोललो होतो. आपण टेन्स शिकलो होतो. त्याच्या पहिले टेन्सबद्दल आपण चर्चा केली होती. कारण की टेन्सशिवाय आपल्याला पॅसिव्ह वॉइस शिकता येणार नाही. जर तुम्हाला या पहिल्या खेपेमध्ये पहिल्या राऊंडमध्ये एक एक गोष्ट पाहिजे तेवढी नाही समजली तर पुन्हा रिपीट मी ह्याच गोष्टी नंतरच्या वेळेस करणार आणि त्यावेळेस मग तुम्हाला अजून डीप आणि डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार. पद्धतशीर आणि व्यवस्थित पुन्हा अजून वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करणार. पुन्हा पुन्हा जर तुम्ही पाहत राहिल्या तर निश्चितच हा ट्युशन क्लास तुम्हाला इतका व्यवस्थित एक एक गोष्ट समजावून सांगेल आणि सांगणार आणि सांगत राहणार. आज आपण पॅसिव्ह वॉइस पाहतो. पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस. आता पहा, पॅसिव्ह वॉइस जो आहे या पॅसिव्ह वॉइसचा सूत्र जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे बी प्लस V3 हा सूत्र आहे. काय आहे? बी प्लस सूत्र फॉर्म्युला बी प्लस V3. आता तुम्हाला कळलं पाहिजे की बी म्हणजे काय. तर हा जो बी आहे, बी मध्ये इजारियम, बीचे रूप बीचे रूप वापरायचे आहेत. तर या बीचे रूप कोणते आहेत हे आपल्याला स्पष्ट झालं पाहिजे. तर ह्या बी मध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये इजारियम आहेत. पास्ट टेन्स मध्ये वॉज वर आहे, वॉज आणि वर आहे, ज्याला आपण वेअर पण म्हणतो, व पण म्हणतो. त्याच्यानंतर बी मध्ये याचाच तिसरा रूप घ्यायचा काम पडलं आपल्याला, तर बीन आहे. बी समजा भविष्य काळात जरी आपल्याला बीला वापरायचा असला तर मग इजारिम नाही, मग तिथं तुम्हाला शॅल बी विल बी असं घ्यावं लागणार. एक एक गोष्टीकडे बरोबर लक्ष द्या, समजून घ्या. आणि आता सर्वात महत्वाचे जे पॅसिव्ह वॉइसचे वाक्य आहेत त्यापूर्वी, कारण की आपल्याला टेन्सच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, टेन्सच्या माध्यमातून पॅसिव्ह वॉइस शिकायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, टेन्सच्या माध्यमातून. तर बघा, आपण पहिले विचार करू टेन्सचा. पहिल्या टेन्सचा वाक्य जे तीन आपण प्रकारामध्ये पाहतो आहे. पहिले एक प्रकार घेतो आहे सिंपल टेन्सचा, मग दुसरा प्रकार घेतो आहे कंटिन्यूस टेन्सचा, तिसरा प्रकार घेतो आहे आपण परफेक्ट टेन्सचा, आणि चौथा जो प्रकार घेतो आपण तर परफेक्ट कंटिन्यूस टेन्सचा, चालू पूर्ण काळाचा. तर बघा, पहिल्या प्रकारामध्ये साधा प्रकार जो आहे तो आपण घेऊ. ही राइट्स अ लेटर. ही राइट्स अ लेटर, हा आर आहे, आर. ही राइट्स अ लेटर. साध्या काळामध्ये करता एकवचनी असल्यास क्रियापदाला यस लागते. परंतु आय आणि यू जर असेल तर त्याच्यासोबत क्रियापदाला येस लागत नाही, कारण की ते दोन्ही शब्द अपवाद आहेत. हे लक्षात ठेवायचे नेहमीसाठी. आय आणि यू याच्यासोबत क्रियापदाला येस कधीच लागत नाही. आणि अनेक वचनी जर असेल, वी, दे, बॉईज, बसेस, डॉग्स, असे अनेक वचनी
जर वाक्य असतील कर्ता असेल तर मग त्यांच्यासोबत क्रियापदाला येस लागत नाही. चला, तर हे 5 मिनिटं झालेले आहेत. आता 5 मिनिटाच्या नंतर पुन्हा अजून 5 मिनिटामध्ये किंवा 10 मिनिटामध्ये 15 मिनिटं लागतील, परंतु एक एक गोष्टीकडे लक्ष द्या. ही राईट्स अ लेटर. आता हा जो पहिला वाक्य आहे, याच पहिल्या वाक्याच्या पॅसिव्ह वॉइसमध्ये आपल्याला करायचं आहे. तर कसे करणार बघा. हा ऍक्टिव्ह वॉइसचा आहे, म्हणजेच टेनचं वाक्य आहे. यालाच आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. याला आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. तर कसं होणार, पहिले आपल्याला कर्म घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, कर्म घ्यायचं आहे. लेटर, अ लेटर, अ लेटर, अ लेटर, अ लेटर हा शब्द घ्यायचा आहे. अ लेटर घेतल्यानंतर हा साध्या काळाचा वाक्य आहे. मग आपल्याला बीचं रूप घ्यायचं आहे. मग साध्या काळामध्ये आपल्याला बीचं रूप माहीतच आहे. साध्या काळामध्ये बी मध्ये असणारे इजारेम असतात. तर अ लेटर सोबत काय येणार, इज, इज, इज. आणि इज नंतर मग काय करायचं आपल्याला, बीचं रूप घेतल्यानंतर मग क्रियापदाचा कोणता रूप घ्यायचा आहे, तिसरा रूप घ्यायचा आहे. मग सांगा इथं हा जो तिसरा रूप आहे, मग इथं तिसरा रूप येईल, हा तिसरा रूप येईल इकडे. राईटचा सेकंड रोट आणि तिसरा रिटर्न. तर मग इथं रिटर्न येणार, अ लेटर इज रिटर्न. आणि मग आता हा जो आहे ही म्हणजे कर्ता, तर हा जोडण्यासाठी आपल्याला इथं बाय घ्यावा लागेल, बाय. आणि हा प्रथमा आहे, तर याच्या द्वितीयामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग याचा हिचा हिम होईल. अ लेटर इज रिटन बाय हिम, असा होईल. असं पाहणार आहोत. दुसरा वाक्य, पहिला वाक्य झालेला आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा. आता सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य पाहू. ही wrote a letter, he wrote a letter. पास्ट टेन्सचं वाक्य आहे. याला देखील पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं करायचं आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं करायचं आहे, नेहमीप्रमाणेच आपल्याला अ लेटर घ्यायचं आहे, लेटर घ्यायचं आहे, अ लेटर. आता पास्ट टेन्सचं वाक्य असल्यामुळे आपल्याला बीचा हा जो बी आहे, ह्या बीचा रूप देखील पास्ट टेन्सचाच घ्यावा लागेल, म्हणजे वॉच वरच घ्यावा लागेल. तर हा एक वचनी आहे अ लेटर, म्हणून इथं वॉज, अ लेटर वॉज. आणि वॉज नंतर जेव्हा बीचा आपण पास्ट टेन्स रूप घेतल्यानंतर मग त्याच्यानंतर काय फॉर्म्युला काय म्हणतो आहे, सूत्र काय म्हणतो आहे, क्रियापदाचे तिसरं रूप वॉज, वॉज रिटन. आणि मग याला जोडण्यासाठी तोच बाय, बाय हिम असं होईल. त्याने पत्र लिहिलं, त्याच्याकडून पत्र लिहिल्या गेलं. पहिल्याचा अर्थ काय आहे, हे राईट्स अ लेटर, तो पत्र लिहितो, तो एक पत्र लिहितो. तर त्याच्या पॅसिव्ह वॉइस मध्ये केलं जाणे, लिहिल्या जाणे, इज रिटन, तर लिहिल्या जातो होईल अ लेटर इज रिटन बाय हिम, त्याच्याकडून एक पत्र लिहिल्या जातं असं होईल. त्यानंतरच तिसरा जो आहे, तिसरा
सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स सांगा. ही विल write a letter. इथं पॅसिव्ह वॉइस मध्ये होणार अ लेटर. आता पहा, इथं विल आलेला आहे. यापूर्वी सांगितलं मग अशी समजून सांगत असताना, तर विल सोबत बी घ्यायचं आहे, विल सोबत शाल सोबत बीज घ्यायचं आहे. अ लेटर विल बी असं होणार, अ लेटर विल बी. आणि मग क्रियापदाचा तिसरा रूप म्हणजे रिटर्न आणि बाय हिम असं होईल. बाय असं होईल. बघा आता हा पहिला प्रकार जो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजेच साधा काळाचा प्रकार जो आहे त्याचे तिन्ही वाक्य आपण इथे केले. तिन्ही वाक्य आपण केले. आता याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आता आपण करणार आहोत. झाला आता पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकारचा जो आहे चालू काळाचा, तर आपण चौथ्या याच्यामध्ये बघू. ही इज रायटिंग अ लेटर. ही इज रायटिंग अ लेटर. बघा आता चालू काळाचा आहे, त्याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइस कसं होणार. आयएनजी लावण्यासाठी आपल्याला बीज घ्यावं लागणार आहे, कारण की चालू काळ करण्यासाठी जसं इथं क्रियापदला आयएनजी आहे, तसंच पॅसिव्ह वॉइस मध्ये देखील आपल्याला चालू काळ करण्यासाठी बीला आयएनजी लावून करावं लागणार आहे. तर आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये करू. अ लेटर काय होणार सांगा, लक्षात घ्या. अ लेटर तर लेटर त्यानंतर इज आयएनजी फॉर्म बी घ्यावा लागेल आणि त्याला आयएनजी लावावं लागेल. अ लेटर इज बिईंग आणि बिईंग नंतर मग काय घ्यावं लागणार आहे तुम्हाला, V3 म्हणजे रिटर्न आर. अ लेटर इज बिईंग रिटर्न आणि मग इकडे बायनं याला हिला हिम करायचं आहे. म्हणजे ही इज रायटिंग अ लेटर, तो एक पत्र लिहित आहे आणि खाली होणार अ लेटर इज बिईंग रिटन बाय हिम, त्याच्याकडून एक पत्र लिहिलं जात आहे. त्यानंतर पाचवं कसं होणार. इजचा वॉज होईल पास्ट टेन्स मध्ये. ही वॉज रायटिंग अ लेटर. त्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं आहे. अ लेटर वॉज being written by him. आणि हा जो आपण करणार आहोत, ही विल बी रायटिंग अ लेटर
ही विल बी रायटिंग अ लेटर हा पॅसिव्ह वॉइस मध्ये होत नाही, पॅसिव्ह वॉइस मध्ये होत आहे. इथं हा दुसरा प्रकार संपलेला आहे. पहिला प्रकार झाला, दुसरा प्रकार झाला. आता आपण तिसरा प्रकार बघू. तिसऱ्या प्रकारामध्ये पूर्ण काळाचे हे जे वाक्य आहेत हे समजणं गरजेचं आहे. तर बघा 7 नंबरमध्ये जे वाक्य आहे हे सोबत हॅज येणार पूर्ण काळामध्ये. ही हॅज रिटन अ लेटर. बघा आता ही हॅज रिटन अ लेटर काय झालेलं आहे की हॅजच्या नंतर इथं पण रिटर्न आलेलं आहे. थोडंसं कळब होऊ शकेल तुम्हाला समजायला. ही हॅज ह्याच्या नंतर किंवा क्रियापदाच्या पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तिसरंच रूप येते. आता इथं देखील पॅसिव्ह वॉइस मध्ये काय होणार आहे बघा आता काय होणार ते. अ लेटर, अ लेटर, अ लेटर नंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं ते ही सोबत हॅज आला तसंच लेटर सोबत देखील हॅजच येणार. इथं आयर आला असता तर मग इथं हॅव झाला असता. इथं अ लेटर आहे म्हणून इथं हॅजच येणार आहे, हॅज. आता हॅज नंतर आपल्याला काय पाहिजे तर बीचा रूप पाहिजे. आणि आपण पाहिला की इथं जसं हॅव हॅज नंतर क्रियापदाचा तिसरा रूप आहे तसंच इथं देखील हॅव हॅज नंतर बीचा काय येणार तिसरा रूप येणार, हॅज बीन होणार. आणि हॅज बीन नंतर जसे इथं रिटर्न आहे तसंच इथं पण रिटर्न येणार. आणि याला बाय हिम जोडून टाकायचं आहे. संपला का. ही हॅज रिटर्न अ लेटर, त्याने एक पत्र लिहिलेलं आहे आणि इथं त्याच्याकडून एक पत्र लिहिलं जातं. म्हणजे पहा की इथं लिहिणारा तो स्वतः आहे कारण की इथं कर्ता आहे, पण इथं मात्र कर्ता नाही, इथं कर्म आहे. इथं त्याच्याकडून लिहून घेतल्या जातं म्हणजे गेलं काय तर एक पत्र, म्हणजे त्याच्याकडून एक पत्र लिहिल्या गेलं आहे असं होईल. म्हणजेच एकंदरीत आपल्याला समजून घ्यायचं आहे की इथं लिहिणारा जरी तो असला परंतु लिहून घेणारा मात्र दुसरा आहे. लिहून घेणारा दुसरा व्यक्ती आहे, लिहिणारा तोच आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 8वा पाहायचा आहे. इथं ही हॅजचा जो आहे वाक्य इथं काय येणार, ही हॅड रिटर्न अ लेटर. इथं होणार अ लेटर. आता अ लेटर घेतल्यानंतर इथं आपल्याला पास्ट टेन्स करायचं आहे तर मग काय होणार, इथं हॅड येणार. हॅड नंतर क्रियापदाचा तिसरा रूप येणार आणि त्यानंतर याला क्रियापदाचा तिसरा रूप, बीचा तिसरा रूप, क्रियापदाचा तिसरा रूप आणि बाय हिम असं. त्याच्याकडून एक पत्र लिहिल्या गेलं होतं. ही हॅड रिटन अ लेटर, त्याने एक पत्र लिहिलं होतं. इथं त्याच्याकडून एक पत्र लिहिल्या गेलं होतं. आता 9वा घ्या. 9व्यामध्ये काय आहे, ही विल हॅव रिटन अ लेटर.
बघा आता याच्यामध्ये वेळ थांबत नाही, 20 मिनिटं झालेले आहेत, वेळ थांबत नाही, पाहता पाहता वेळ होते आहे. इथं काय येणार, अ लेटर, समजून घ्यायचा लेटर. अ लेटर नंतर काय येणार, काळ कोणता आहे पहा, अ लेटर विल हॅव. तसंच आहे, भविष्यकाळ करण्यासाठी विल हॅव नंतर बीन, अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय हिम, असं होणार. त्याने एक पत्र लिहिलेलं असेल आणि इथं त्याच्याकडून एक पत्र लिहिल्या गेलं असेल, असं त्याचा अर्थ होणार. आता हे झाले 9 वाक्ये आणि बाकीचे आता तिसऱ्या प्रकारचे जे वाक्य आहेत, म्हणजे टेन्स मधले चौथ्या प्रकारचे जे वाक्य आहेत, कोणते, पूर्ण चालू काळांचे जे वाक्य आहेत, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्सचे, प्रेझेंट पास्ट टेन्स कंटिन्यूस टेन्सचे आणि प्रेझेंट फ्युचर टेन्स कंटिन्यूस टेन्सचे, हे तिन्ही जे पूर्ण काळाचे जे वाक्य आहेत मोठ्या सगळ्या शेवटच्या प्रकारामधले, ते मात्र याच्यात येत नाही. म्हणजे याच्यामध्ये हा 10वा जो आहे तो येणार नाही, 11वा हाही येणार नाही, हाही कट होईल आणि 12वा जो आहे हाही येणार नाही. म्हणजे 10वा, 11वा, 12वा हा सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे, हे तिन्ही वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये येणार नाही आणि हा 6 नंबरचा जो आहे हाही येणार नाही. अशा पद्धतीनं टेनचे 12 वाक्य असतात, त्याच्यातले 8 वाक्य म्हणजे हा कट केला, ह्या 9 मधून जरी हा एक कट केला तर झाले किती, 8. तर टेनच्या ज्या रचना आहेत 8 वाक्यांच्या, याच्यातल्या ज्या पॅसिव्ह वॉइस मध्ये होतात त्या इथं मी सांगितलेल्या आहेत, सांगून दाखवलेल्या आहेत. अशा पद्धतीनं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा समोर पुन्हा मी प्रयत्न करणार. परंतु सध्या मात्र जेवढं समजलेलं असेल तेव्हा समजण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यास करा, म्हणजे या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या राहतील आणि फायदा देतील. दॅट्स ऑल. ठीक आहे.